सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। भुकेल्या लेकरांची दशा पाहुनी, बांगड्या सोन्याच्या दिल्या काढूनी, अशी त्याग आणि समर्पणाची मूर्ती माता रमाई यांच्या जयंती। 7 फेब्रुवारी 1898 साली माता रमाईचा जन्म झाला। भिकू धोत्रे वलंदकर यांच्या घरामध्ये माता रमाईचा जन्म झाला। माता रमाई यांचं पाळण्यातील नाव भागीरथी, त्याच्यानंतर आईवडिलांची लाडकी रामी, त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रामू आणि कोट्यावधी बहुजनांची रमाई। आता रमाईचा जर का जन्म झाला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं वर्तुळ हे पूर्णच होऊ शकलं नसतं। या जगामध्ये आपण अनेक उदाहरणं देऊ शकतो की एखाद्या स्त्रीला शिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्या पतीने अतोनात कबाड कष्ट करून प्रयत्न केले असतील, मात्र जगामधलं एकमेव असं उदाहरण आहे की बाबासाहेब घडवण्यासाठी माता रमाईने अविरत प्रयत्न करून उभी हयात मरेपर्यंत चिरकाल प्रयत्न आणि बाबासाहेबाचा संसार पुढे घेऊन जाण्यासाठी, बाबासाहेबाच्या संसाराचा गाळा पुढे घेऊन जाण्यासाठी माता रमाईने उभं आयुष्य पणाला लावलं, उभं आयुष्य जाळलं। आणखी एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी जातात, तर जाता जाता बाबासाहेब रमाईकडे 2 रुपये देतात आणि म्हणतात, रमाई, यशवंताची तब्येत फार खराब असते, हे 2 रुपये तुझ्या पदराला असू दे। मात्र रमाई ते 2 रुपये आपल्याकडे ठेवून घेतात आणि ठेवून घेऊन आपल्या पदराला तसेच ठेवतात। मात्र 3 वर्षानंतर ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होऊन येतात तर त्याच 2 रुपयाची साखर आणून अख्ख्या गावभर रमाई वाटतात आणि महिलांना म्हणतात की मावल्यांनो, साखर घ्या, तोंड गोळ करा, माझे साहेब बॅरिस्टर होऊन आले। असं बाबासाहेब नावाच्या ग्रंथामधलं सोनेरी पान, आमची आभाळे एवढी माय माता रमाई, आमची चरित्र नायिका यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद।